रामायणात आहे का? राम भावाच्या पादुकांची पूजा करतोय, रामाचा भाऊ, आणि तू भावाचा बांध खोलीतोय, आणि रामायणाला पुढे बसून मान आणि तो तुला उचलून आपटला पाहिजे का नाही? तुम्हाला कोण सांगतंय? भावाशी नीट वागा हे रामायण सांगतंय, बाईशी नीट वागा हे रामायण सांगताय. एक वाक्य सांगा, जगातले सगळे ग्रंथ तुम्हाला चांगलंच वागायला शिकवतात. तुम्हाला असं सांगितलं नाही ग्रंथांनी मौन पाळा, बोलूच नका, बोलू नका, आतल्या आत सगळे लपडी ठेवलं द्या, याच सांगितलं नाही. सांगितलं नाही तुम्हाला. परत ओव्यात वन फिट करा, मला पुढच्या ओवीत घुसायचंय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि दुसरी ओवी आहे, कर्म हाच देव आहे. पुन्हा तिसरी ओवी आहे, डाव्यात आल्यात, मोबाईल बंद कराय, डाव्या आल्यात, संपत्ती जर आली, नीट आहे का बरं का, संपत्ती जर आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली, महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा चला, का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटूनच म्हणा. आज व्याजाचा धंदा करणारी माणसं पुढे नीट मरत असते का? त्याचं उत्तर तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणला? दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, व्याजाचा पैसा हा तळतळाटाचा पैसा आहे. तो पहिल्या पिढीला नाही तरी तिसऱ्या पिढीला का होईना पण काम दाखवणारच. पैसा कमवा, 10% द्या, 13% द्या, उत आलाय तुम्हाला गरीब लुटा, लुटा. तुम्ही लुटण्यासाठीच आलात. तुम्हाला देवाने खास त्याच्यासाठीच पाठवलंय. 100 घ्या, 150 द्या, 100 द्या, 150 द्या, आणि 50 डॉक्टरला द्या, म्हणजे मुद्दल जाय. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा बरं, जेव्हा मोबाईल बंद करा, जेवढी खोट्याधीश लोक आहेत, खोट्याधीश म्हणजे जनता लुटून मोठी झालेली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना त्यांच्याजवळ 3 हजारात असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स, आणि ती आलाय माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. जेवढ्या लोकांनी टक्के काढले, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, भातात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी येडी होऊन गावात येणार बा. कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, सोडून दे. तुम्हाला माहिती आहे का? माहिती म्हणून ऐका, हे लय बारीक ऐकावं लागते कीर्तन. 3.5 लाख माणसं, हे बघा, 3.5 लाख माणसं एकट्या रावणाच्या घरात होती. किती? 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू, 2.5 लाख, आणि 1 लाख पोरं. 3.5 लाख माणसं एकट्या केलं बोंबल रावणाच्या घरात होती. पण रावण रणात जेव्हा रामाने मारला, प्रभू रामचंद्रांनी मारला, तेव्हा 1 पठ्ठ्या सुद्धा रणात उतरला नाही. तुमचं डोकं बनणार. 3.5 लाखांमधला एकही रणात मिळाला नाही. रणात मिळाला तो एकटा फक्त रावण मिळाला. का? कधी तपास केला? सांगू. रावणाची संपत्ती आसुरी होती आणि रामाची संपत्ती दैवी होती. कपडे नव्हते, बायको गेली होती निघून, बायको नव्हती, पोरं नव्हते बरोबर. प्रभू रामचंद्रांना जेव्हा अगस्त्य ऋषीच्या आश्रमात आल्यावर रत्नजडीत मुकुट दिला होता भेट, तेव्हा रामचंद्र म्हटले होते, मी दान घ्यायला हरकत नाही, पण माझी बायको माझ्याजवळ नाही, मला मुलं मोठी करायची नाही, मला जर ग्रस्ताश्रमच चालवायचा नाही, तर तुझ्या दानाची गरज काय?
काय करणार मी करणार काय घेऊन? बायको माझी नाहीये, पोरं माझी गेलेत, दोन्ही पोरं बाजूला आहे. मला नाही पोरांसाठी काय करायचं, नाही बायकोसाठी काय करायचं. अंगात वलकरे, वडील गेलेत, राज्य गेलंय, सगळं झालंय. आता मला तुझं दान घेऊन करायचं काय? कधी नाही. एवढे रामचंद्र, पण आसुरी संपत्ती रामाकडे नव्हती. रामाकडे होती दैवी संपत्ती आणि रावणाकडे होती आसुरी संपत्ती. म्हणून व्याजाचा धंदा, कराचा धंदा, टॅक्स, हे टेबला खालून वरून, हे घातक पैसे आहेत. त्यांच्या घरात ईडी पोरं पैदा होणार, ते वाटूनच होणार. उरफाट्या बावलीची पोरं पैदा होणार, ते सोडत नाही कोणी कोणाला. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. तुम्ही सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, गुंडाच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर तुम्ही कोणालाही संपू शकता. हे ध्यानात ठेवा. तुम्ही सकाळी खून करून दुपारी सुटून येऊ शकता. एखाद्या गरीबाची जगणी हडप करू शकता. 10-5 गुंड पाडून एखाद्याचा मर्डर करू शकता. सकाळी परत सुटून येऊ शकता. पण या जगात 2 जण असे आहेत का त्यांच्यावर तुमचं सत्ताही काही करीत नाही आणि पैसाही काही करीत नाही. असे 2च जगात, एक काळ आणि 2 मृत्यू. हा, बरा पैसे वाचवा म्हातारा, जा लय पैसे त्याकडं वाचव. ते मला एक चेक दे 3 लाखाचा आणि म्हातारा नातीच्या लग्ना पोट चाल. अय ठेव ना, लय याजाची कमी येतो ना, ठेव. व 3 दिवस नातीचं लग्न आलं. यमराज हे 3 दिवसाचे 3 लाख घ्या, ते आमच्या आजोबा लग्न पाहिजे. करा ना, पैसे तुमच्याकडे. करा ना. ज्यांच्या पायानं आईल्या तरली, ज्यांच्या पायानं दगड, नावानं दगड तरली, ते रामचंद्र दशरथाला परत सोडू शकले नाही. तुम्ही कोण टिकूशी हो? तू तो बंद पडेल निरीचा चेअरमन आहे, तरी माझा ठेवाने वागत इथं केना सगळं निरी ऐकली. दया ओव्या सोडायचं नाही. संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही. पण उलट सांगून जातो, दोन्ही आले तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. 3 ओव्या क्लिअर. अजून मी कीर्तनाला सुरुवात केली नाही. 3 ओव्या फिट करायच्या एवढे आणि कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. तुमचे ती 7 पत्रिकेतले जे महाराज, त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. ती बाकीचे तुमचे लाल करून कीर्तन करतील. आपल्याकडे उलट आहे. कीर्तनाला 3 सूचना आहे. माझं तुमच्याशी काही घुटलं नाही. फक्त कीर्तनाला 3 सूचना आहे. अभंगाला सुरुवात केली नाही अजून. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही शिव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावर आणि बसायचं. कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि 3री सूचना आहे शंकरा अभंगाला. शंका असली कीर्तनात जागेवर विचारायची, ओपन चालायची. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण त्याला पण मी गेल्यावर का नाहीचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला मला काय सबब? आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो, हे तुला कोण सांगितलं? आम्ही कीर्तनकार नाही, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहे. आम्हाला तसं आता मारुती पुढे सप्ताह वर्ण पण दिले, मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन. तुम्हाला पटो अथवा न पटो.
तुमचं आमचं काय संबंध आहे? त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे, त्याचा वरता मंदिर आहे, 15 वर्ष झाली सप्त्याला, तो ठरविल, तो जशी आपल्याला बुद्धी देईल. कारण तुका म्हणे मज बोलवितो देव. आपल्या हातात काय? आपण फक्त पुसकावणे ठरवणारा तो आहे. आपण फक्त वांगितलंय, वारं आलं हल्ला, वारं आलं हल्ला. आपल्याकडं काय हातात? काहीच नाही. काय हातात? तुमच्या हातात आहे. आणि हा मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता सुरुवात झाली अभंगाला, आता फक्त प्रश्नानं उत्तर शेवटपर्यंत 2 मिनिटं देणार मी या प्रश्नाला तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस एवढी इस्टेट कमवतोय, ती तुम्ही कमावता कोणासाठी? पोरासाठी. बसलेल्या पैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेले इच्छे सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापानं बोट वर करायचं, त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं करवट नाही. मग ही झकमार आहे तुम्हाला सांगितली पाहिजे. याचं उत्तर आहे अज्ञान. याचं उत्तर आहे अज्ञान. आता दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला आता ना त्या प्रश्नानं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही आणि मी रात्रंदिवस एवढं कमावलंय, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मी आलो का उपभोग घेणार कधी? 50 तर झालोय, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, माग मुळ्याचा ठणका चालू आहे, पुढं मूतखडा वळवळ करतोय, उशाला झोपेच्या गोळ्या फालत व्हायची, उताना व्हायची, तोंड वास व्हायची, तोंड मिटवायची, काहीला जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा वर उठताना एक, काहीला बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाली तरच इकडं पडत, इकडं खाली ना इकडं पडत. मग आता मला सांगा, तुम्ही हे कमावणार गमावणार कधी? त्याचं उत्तर सांगा. काय कमवायचं असेल ते 50च्या आत, बस. गाडी पिढी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे. या लोकांचं ऐकू नका. पैसे नसल्यावर कुत्रही जरीत नाही. तुमच्याकडे 100 रुपये नाही, हिंडाभर जातात, कोण तुम्हाला चहा पाहिजे? तो हिपाखवादे बिकवादे गायक वादक धनाट, पैसे कमवा, दुनिया मोरले तिकडं. दुनियाचं काय घेणार? दुनिया वापरून घेणार, सीजन संपल्यावर सोडून देणार. पैसे नसले कोण खातं? फक्त पैसे कमवताना 2 गोष्टी करायच्या, ते कोणाच्या तळतळाटाची नको आणि अनितीची नको. होतं नोटा कमा ना रोज. 5,000 रुपये कांदा गेला ना, 5 लाखाचा कांदा जाऊ दे ना, 2 लाखाची बुलेट घे ना पोराला, पुढे चोऱ्या केल्यात आपण. 8 लाख रुपये बागाचे झाले, चाल 5 लाख 5 फळे सोनं करून टाक बायकोला, चाल. आपण कमावतोय, आपण खाल्लं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आपण कोण बँका लुटले का, पतसंस्था लुटल्यात का, कोणता कमिशन काढले का, टक्का काढलाय? घामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही ग्रंथात लिहिलं नाही. घामाच आहे. पोराचं, आमच्या पोराचं खवट गेलंय कांद्याला पंप आणून आणून, थोडेफार पैसे मिळू द्या ना. आणि मिळाले त्याला पैसे, त्याला वाटलं गाड्याला घ्यावं, घेतलं. त्याला वाटलं गाडी घ्यावं, घेतली. 5 लाखाचा कांदा गेला, खर्च जाऊन 3 लाख रुपये उरले, 1 लाखाची त्यानं गाडी घेतली, घेऊ त्याला. त्याची कामाची आहे, त्यानं लुटलंय कोणाला नाही. आणि कष्टाला पैसे कमवायचा नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी? वावळ हे ना. काही लोक म्हणतात मला काय करायचं पैसे, तुला काय करायचं कळण कोपऱ्यात पडलं. काय करायचं काय करायचं नाही. शिष्य बिष्य सगळेला बाळ, कोण गुरु कोण शिष्य, मुंडकं दाबतील गुरुचं जर मला असला गुरुच्या उशाला तर. आता हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात. बोले माझ्या 2-4 दात पडलं, लोक काय तारीख घेते? लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बाबा गेला उडत. लोकांना काय घेणं? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडलं. लोकांना काय घेणं? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग घेतात? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. हे नाही झोप. आता काय हे इंदुरकेचे वाक्य आहेत भाऊ. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का जगातून तुम्ही संपले. तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे, तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील. आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात, तीच माणसं तुम्हाला आतून धोका देतात, हे ध्यानात ठेवा. वेळेला तोंडावर वाईट